नमस्कार, मी साक्षी. आज अजिबातच न फसणाऱ्या 1 किलो भाजणीच्या प्रमाणात प्रमाणबद्ध अशी चकलीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. चकली बनवताना चकल्या काळ्या पडतात, खुसखुशीत बनतात, परंतु त्या काळ्या पडतात किंवा चकली तळताना त्याचा तुकडा तरी पडतो. गोल गरगरीत काटेरी अशी चकली पडत नाही. चकल्या बनवताना कोणते कोणते प्रॉब्लेम्स येतात, कशामुळे चकली बिघडते, याचा संपूर्ण सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते. चकलीची भाजणी कशी बनवायची आहे, कोणती काळजी घ्यायची आहे आणि मस्त गोल गरगरीत काटेरी खुसखुशीत अशी चकली, कमी तेलकट होणारी चकली कशी बनवायची आहे याची सविस्तर रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यासाठीच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आता चकली बघा, मी तुम्हाला इथे तोडून दाखवते. चकली तोडताना चकली प्लेटमध्ये न पडता आजूबाजूलाच तुटून पडलेली आहे. एवढी मस्त कुरकुरीत अशी चकली बनलेली आहे. हे बघा, एकदम मस्त असा चुरळा झालेला आहे या चकलीचा. 1 किलो भाजणीच्या चकलीसाठी सगळ्यात आधी तर मी इथे अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे. आता वजन काट्याप्रमाणे आणि वाटीप्रमाणे दोन्ही प्रमाणे तुम्हाला मेजर मी मोजून दाखवणार आहे. तर इथे मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. हा तांदूळ मी धुवून घरी किंवा उन्हामध्ये वाळून घेतला तरी सुद्धा चालणार आहे. तांदूळ फक्त धुवायचा आहे, बाकीच्या डाळी आपल्याला पुसून घ्यायच्या आहेत. तर इथे शक्यतो जुना जाडा असा रेशनचा तांदूळ घ्यायचा आहे. नाही मिळाला तर जो तुमच्याकडे असेल तो तांदूळ तुम्ही घेतला तरी पण चालणार आहे, म्हणजे नवा असेल तरी पण चालणार आहे. तर इथे मी 2 वाट्या घेतलेल्या आहेत. ही साधारण वाटी मोठी आहे, पण आपण जी भाजी आमटी घ्यायची वाटी आहे ना, ती मी इथे घेतलेली आहे. साधारण या वाटीमध्ये 100 ग्रॅम इतकं वजन मावतं. तर ही साधारण एवढ्या मध्यम आकाराची अशी वाटी मी घेतलेली आहे. तर जर तुम्हाला रेशनचा तांदूळ नाही मिळाला तर डीमार्टला किंवा रिलायन्सला जो आपण इडलीचा तांदूळ मागतो, म्हणजे केरळ कर्नाटक लोक जे आपल्याकडे राहतात ते नेहमीच जातात रिलायन्स आणि डीमार्टला, तिथे त्यांच्यासाठी तो तांदूळ शक्यतो असतोच ठेवलेला. तर तो तांदूळ तुम्ही चकलीसाठी वापरू शकता. तर इथे तांदूळ घेताना असं बघा, सपाट घ्यायचा आहे. तर असं सपाट उंचवटा करायचा नाहीये, सपाट घ्यायचा आहे. 2, 3 वाट्या झाले आणि 4 वाट्या, म्हणजे तुम्ही समजू शकता की अर्धा किलो तांदूळ कोणत्या वाटीमध्ये 4 वाट्या मावतायत तो तांदूळ तुम्ही घेऊ शकता. आणि सोपं प्रमाण सांगू का, ग्लासामध्ये अगदी परफेक्ट माप आहे ना, पाव किलोचं असतं, तर तुम्ही 2 ग्लास सुद्धा घेऊ शकता. तर आता मी इथे चणा डाळ घेतलेली आहे. चणा डाळ 300 ग्रॅम घ्यायची आहे. भाजणीच्या चकलीमध्ये चणा डाळीचं प्रमाण जर परफेक्ट असेल ना, तर चकली एकदम छान खुसखुशीत बनते. बरोबर 2 वाट्या इतकी चणा डाळ झालेली आहे. आता सोबतच भाजकी चणा डाळ सुद्धा घ्यायची आहे, जिला पंढरपुरी चणा डाळ सुद्धा म्हटलं जातं. आणि खरं सांगू का, या चणा डाळीमुळे आहे ना, आपली चकली हलकी, खुसखुशीत, कुरकुरीत, जाळीदार बनते. आणि म्हणूनच ही भाजकी चणा डाळ आपल्याला शक्यतो घ्यायचीच आहे, किंवा तुम्ही भाजके चणे सोलून सुद्धा घेऊ शकता. आता ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. आता इथे मी ते 200 ग्रॅम घेतलेले आहेत, म्हणजे 300 ग्रॅम चणा डाळ आणि भाजकी चणा डाळ 200 ग्रॅम घ्यायची आहे, म्हणजेच बरोबर 500 ग्रॅम झालेले आहे दोन्ही मिळून, म्हणजे चणा डाळ भाजकी आणि आपली कच्ची चणा डाळ. आता इथे बघा, चणा डाळ इथे बरोबर 2.5 वाट्या झालेली आहे या वाटीने केलं तर, पण नंतर तुम्हाला मी ते सुद्धा सांगणारच आहे. आता इथे उडीद डाळ बरोबर मी 100 ग्रॅम घेतलेली आहे. आणि वाटीने मोजून सांगायचं तर बरोबर 1 वाटी सपाट नाही झालेली आहे, तर थोडीशी कमी आहे किंचित 1 वाटीला, म्हणजे अगदी पाऊण वाटी म्हणावं लागेल इतकी ही चणा डाळ आहे. आता इथे पोहे सुद्धा मी घेतलेले आहेत. 50 ग्रॅम पोहे घ्यायचे आहेत. तर साधारण वाटीभर इतके पोहे झालेले आहेत. सोबतच मूगडाळ सुद्धा घ्यायची आहे. 50 ग्रॅम मूगडाळ घेतलेली आहे. मूगडाळीमुळे चकलीला रंग छान येतो, चिकटपणा सुद्धा येतो. आणि पोह्यांमुळे आहे ना, चकली आपली कमी तेलकट होते. आता इथे 30 ग्रॅम धणे घ्यायचे आहेत. धणे छान खमंग हिरवे वास येत असेल धण्यांना, असे धणे घ्यायचे आहेत. 30 ग्रॅम धणे घ्यायचे आहेत. साधारण वाटीला थोडेसे कमी, म्हणजे पाऊण वाटी इतके हे धणे झालेले आहेत. तर हे बघा, थोडेसे वरपर्यंत असे सपाट व्हायला पण झालेले नाहीयेत, वाटीभर आहेत हे धणे. आता जिरं घेतलेलं आहे मी 30 ग्रॅम. तर आता हे जिरं सुद्धा मी तुम्हाला वाटीने मोजून दाखवते. साधारण अर्धी वाटी इतकंही जिरं झालेलं आहे. तर वाटीच्या प्रमाणात आणि वजन काट्याच्या प्रमाणात तुम्हाला मी मेजरमेंट सांगितलेलंच आहे. सोबतच साबुदाणे घ्यायचे आहेत 50 ग्रॅम. तर हे बघा, मी 50 ग्रॅम साबुदाणे घेतलेले आहेत. आता वाटीच्या प्रमाणात सुद्धा तुम्हाला मी साबुदाणे दाखवते. साबुदाणे बरोबर वाटीच्या प्रमाणात अर्धी वाटी आहेत. आता हे सगळ्या वाट्या मी इथे एकत्र करून घेतलेल्या आहेत, तुम्हाला समजावं म्हणून. आता याचं प्रमाण कसं घ्यायचं आहे ते वाटीच्या प्रमाणात सुद्धा मी तुम्हाला आणखीन सोपं करून सांगणार आहे. 4 वाट्या तांदूळ आहेत, 2 वाट्या चणा डाळ आहे आणि 2 वाट्या गच्च वरती भरून, म्हणजे वरपर्यंत भरून इतकी भाजलेली चणा डाळ, भाजकी चणा डाळ आहे. तर हे बघा, चणा डाळ आणि तांदूळ सपाट आहेत. आणि ही भाजकी चणा डाळ जी आहे, तुम्हाला मी मगाशी म्हटलं 2.5 वाट्या झालेली होती, म्हणूनच मी ती उंचवटा करून अशी भरून ठेवलेली आहे. आणि 1 वाटी उडदाची डाळ,
अर्धी वाटी मूग डाळ, 1 वाटी पोहे, अर्धी वाटी साबुदाणा, अर्धी वाटी जिरं आणि 1 वाटी धणे, असं हे सगळं साहित्य इथे मोजून मापून मी घेतलेलं आहे. तर ही भाजणीची चकली बनवताना हे असं सेम टू सेम तुम्ही प्रमाण घ्यायचं आहे, म्हणजे तुमची सुद्धा चकली आहे ना ती बिघडणार नाही. तर सगळ्यात आधी तर आपल्याला जे साबुदाणे आहेत ना ते एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत. थोडासा पाण्याचा शिंतडा मारायचा आहे. पाणी या साबुदाण्यांना चोळून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण धुवून किंवा आपण जसे साबुदाण्याचे वडे बनवताना खिचडी बनवताना भिजवून घेतो तसे भिजवायचे नाहीत, फक्त शिंतडा मारायचा आहे, लक्षात घ्या. आणि हा ओला करायचा आहे थोडासा, आणि 1 तास किंवा 2 तास हे असेच साबुदाणे बाजूला ठेवायचे आहेत, किंवा बाकीचं धान्य भाजेपर्यंत तुम्ही साबुदाण्यांना थोडासा पाण्याचा असा शिंतडा मारून चोळून ते ठेवून देऊ शकता. आता इथे मी चकलीची भाजणी बनवायला घेतलेली आहे. मी शक्यतो भाजणी बनवताना असं पसरट भांडं घेते, जेणेकरून धान्य सगळीकडे सारखं पसरतं आणि छान भाजलं सुद्धा जातं. आता हे तांदूळ आहेत ना आपल्याला मंद आचेवरतीच भाजून घ्यायचे आहेत. तर आता इथे मी धान्य काढून ठेवण्यासाठी सूप ठेवलेलं आहे आणि सुपावरती कॉटनचा कपडा घातलेला आहे, जेणेकरून आपण हे धान्य गरम गरम ओतल्यानंतर बाष्प पकडून ते शादिवणार नाही किंवा उंबळणार नाही, त्याला पाणी धरणार नाही म्हणून. आता तांदूळ आहेत ना आपल्याला खमंग भाजायचे आहेत, परंतु काळपट करायचे नाहीये, त्याचा रंग फक्त बदलायचा आहे. तर तुम्ही याचे 2 दाणे दाताखाली चावून बघू शकता, आणि ते कुडकुड कुडकुड वाजले की समजावं हे की तांदूळ व्यवस्थित परफेक्ट असे भाजले गेलेले आहेत. आता चणा डाळ सुद्धा तशीच भाजून घ्यायची आहे. चणा डाळ सुद्धा जास्त काळपट होईपर्यंत भाजायची नाहीये, तर थोडी हलकीशी भाजली पाहिजे आणि कुडकुडीत झाली पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, हे धान्य आहे ना त्यातील पाण्याचं प्रमाण आहे किंवा पाण्याचा जो अंश आहे तो निघून गेला पाहिजे, इतपतच आपल्याला हे मिश्रण भाजायचं आहे. सगळ्यात शेवटी साबुदाणे भाजायचे आहेत. धणे भाजताना एकदम खमंग असे भाजायचे आहेत आणि सगळे धान्य आपल्याला मंद आचेवरतीच भाजायचे आहेत. साबुदाणे सुद्धा आहेत ना छान कुडकुडीत असे भाजले पाहिजेत, छान भाजले गेले पाहिजेत, अशा पद्धतीने भाजायचं आहे. जर तांदूळ जास्त प्रमाणात भाजले गेले किंवा हे सगळे धान्य खूप जास्त प्रमाणात भाजले गेले तर चकली बनवताना पिठातील चिकटपणा कमी होतो, त्यामुळे चकली तळताना तुटते. आता इथे मी खाली सूप उचललेलं आहे आणि तुम्ही ओट्यावरती बघा, इथे थोडंसं पाणी साचले असं तयार हे झालेलं आहे, बाष्प पकडलेलं आहे. म्हणूनच शक्यतो भाजणी आहे ना ती कॉटनच्या कपड्यावरतीच काढायची आहे, जेणेकरून कॉटन पाणी शोषून घेतं आणि आपली भाजणी आहे ती ओलसर होत नाही, बाद होत नाही. आता हे सगळं धान्य मी एकत्र करून घेतलेलं आहे. हे बघा, एकदम छान सोपी पद्धतीने तुम्हाला मी समजावून असं सांगितलेलं आहे. साबुदाण्यामुळे आहे ना चकली छान कुरकुरीत होते आणि चिकटपणा सुद्धा छान येतो. जिरे धण्यामुळे आपल्या चकलीला छान चव येते. पोह्यामुळे चकली कमी तेलकट होते आणि मूग डाळीमुळे चकलीला चिकटपणा छान येतो आणि चकली छान पिवळसर गोल्डन कलरची चकली दिसते. आणि जे फुटाण्याची डाळ, भाजकी चणा डाळ वापरलेली आहे, त्यामुळे चकली हलकी बनते आणि कुरकुरीत बनते, खुसखुशीत बनते छानपैकी. आणि म्हणूनच हे सगळं धान्य आपल्याला घ्यायचं आहे. आता 1 नंबर किंवा 2 नंबरची घरघंटीमध्ये चाळण लावून हे दळण छान बारीक दळून घेतलेलं आहे. आणि ही बरोबर भाजणी 1 किलो 80 ग्रॅम झालेली आहे. आता याचा आपण 2 भाग करून तुम्ही चकल्या बनवू शकता किंवा एकदम सुद्धा कणिक भिजवू शकता. 1 किलो चकली भाजणीपासून बरोबर 2 किलो चकली बनवून तयार होते. जर तुम्हाला जास्त करायची असेल तर दुप्पट प्रमाण घेऊ शकता. आता तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं मी उत्तर देते. तर थंबनेल मध्ये मी या झाकणाचा फोटो ठेवलेला आहे. तर या झाकणाचा उपयोग कशासाठी करायचा आहे, तर काही वेळा बघा आपल्याकडे घरी जे चमचे असतात, म्हणजे छोटे जे कांदे पोहे खाण्यासाठी आपण वापरतो, ते कधी कधी मोठे असतात, छोटे असतात, मध्यम आकाराचे असतात. म्हणजे सगळ्यांच्याच घरी आहेत ना सेम चमचे नसतात आणि त्यामुळेच मी या झाकणाचा वापर केलेला आहे. कारण हे जे झाकण आहे ना ते लहान मुलांच्या औषधाच्या बाटलीवरती असतं आणि तुमच्या घरी तुमच्या बहिणीचं, भावाचं, कोणाचं जरी बाळ असेल ना तर त्यांच्या लहान बाळाच्या औषधाच्या बाटलीलाही तुम्हाला झाकण नक्कीच मिळेल. आणि हे झाकण नक्की एक सांभाळून ठेवा, कारण यावरती आहे ना 10 मिली 2.5 मिली असे जे मेजरमेंट आहे ना ते एकदम परफेक्ट आहे. म्हणजे चमच्यामध्ये सुद्धा आपण मोजू शकत नाही ना, असं एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे तेलाचं मोहन घेऊन आणण्यासाठी. आणि म्हणूनच हे झाकण जे आहे ना ते मी सांभाळून ठेवलेलं आहे. तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहाल ना तेव्हा कळेलच तुम्हाला. आता आपण चकलीचं पीठ भिजवतोय, त्यासाठी बघा मी इथे एक पातेली घेतलेली आहे आणि पातेली शक्यतो अशी सरळ असेल ना तीच पातेली घ्यायची आहे. का ते तुम्हाला सांगतेच. आता इथे पातेलीचं सगळ्यात आधी वजन 0 करून घेते.
आणि हे बघा, असा हा वाडगा घ्यायचा नाहीये, कारण का आपण जेव्हा पाणी मोजतो आणि पीठ मोजतो ना, पीठ मोजून घ्यानेच घेतो, पण पाणी मोजताना जर ते कमी होतं आणि त्यामुळे आपलं जे प्रमाण आहे ते बिघडू शकतं. म्हणून शक्यतो असं मेजरमेंट कप सुद्धा घेऊ शकता या पद्धतीचा किंवा ब्लॅक कलरचा, पण त्याने पाच प्रवेळा मोजून घेणं एवढा सगळा वेळ जाण्यापेक्षा मी इथे एक पातेलीच घेतलेली आहे. पातेलीचं वजन सगळ्यात आधी मी 0 करून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मी चकली भाजणी घालून घेते. बरोबर 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो चकली भाजणी मी इथे काढून घेतलेली आहे या पातेलीमध्ये. आणि आता बघा, हलक्या हाताने आहे ना हे पीठ आपल्याला दाबायचं आहे, म्हणजे खूप जास्त जोराने नाही, अगदी हलक्या हाताने फक्त सरळ करून घ्यायचं आहे एकसारखं, जेणेकरून आपल्याला पाण्याचा अंदाज घेता येईल. तर तुम्ही बघू शकता अगदी वरपर्यंत काठोकाठ असं पीठ भरलेलं नाहीये, थोडंसं पाव इंच अर्धा इंच कमी आहे. तर आता पुन्हा त्याच पातेलीचं मी वजन करून घेते. पीठ दुसऱ्या ह्याच्यात मी काढून घेतलेलं आहे आणि आता पुन्हा 500 ग्रॅम इथे पाणी झालेलं आहे. म्हणजेच काय तर अर्धी पातेली पाणी घेतलेलं आहे. तुम्हाला मी वजनाच्या प्रमाणात सुद्धा सांगितलेलं आहे आणि असंच बघून सुद्धा सांगितलेलं आहे. तर अर्धी पातेली बरोबर पाणी घ्यायचं आहे आणि पाणी कमीच घ्यायचं आहे. आता आपण मसाल्यांचं प्रमाण मोजून घेऊया. मीठ मसाले, तर इथे बघा माझ्याकडे 2 प्रकारचे सेमच चमचे आहेत, परंतु एक मोठा चमचा आहे आणि एक छोटा चमचा आहे. कांदे पोहे खाण्याचे जे चमचे असतात ते, तर त्यातला हा छोटा म्हणजे मध्यम आकाराचा जो चमचा असतो ना, तो मी इथे घेतलेला आहे. छोटा चमचा मी घेतलेला आहे. तर त्याने 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घ्यायची आहे, अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग आणि 2 चमचे मीठ घ्यायचं आहे. तर मिठाचं प्रमाण तुम्हाला खरं आणि प्रामाणिकपणे सांगते की अर्धा किलोसाठी मिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट असं घेतलेलं आहे मी, म्हणजे साधारण 15 ग्रॅम इतकं मी मीठ घेतलेलं आहे. तर हे बघा, आता मी इथे ओवा सुद्धा घेतलेला आहे 2 चमचे आणि हातावरती थोडा मी असा क्रश करून घेतलेला आहे. सोबतच पांढरे तीळ सुद्धा 4 चमचे घेतलेले आहेत आणि तिळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. कढईमध्ये पाणी तापायला ठेवलेलं आहे आणि आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे ते औषधांच्या झाकणावरचं मेजरमेंट झाकण आहे आणि त्यावरती लिहिलेलं आहे 10 ml. आता 10 ml यामध्येच आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे. आता किती घालायचं आहे तर 500 ग्रॅमसाठी अशी 3 झाकणं घालायची आहेत. म्हणजे बघा, जर तुम्हाला खूपच कमी तेलकट चकली हवी आहे तर तुम्ही 2 झाकणी घालू शकता, पण एकदम खुसखुशीत तुम्हाला चकली बनायला हवी असेल तर तुम्ही 3 झाकणी अशी घालायची आहेत. कारण चमचा प्रत्येक वेळेला सेम नसतो, चमचा वेगवेगळा असतो आणि पाण्यामध्येच हे तेल आपल्याला घालून घ्यायचं आहे. परंतु एक लक्षात घ्या की आपण जसं मोदकाची उकड काढताना पीठ भिजवतो, पिठाचं प्रमाण घेतो जेवढ्याच तेवढं पीठ किंवा सव्वा पट पीठ पाणी असं मी घ्यायचे, तसं घ्यायचं नाहीये चकलीसाठी. तर चकलीसाठी जेवढं तुम्ही कमी पाणी घालणार तेवढी चकली तुमची कमी तेलकट बनणार आहे. आता गॅसची फ्लेम मी मध्यमच ठेवलेली आहे, पाण्याला उकळी काढून घेतलेली आहे आणि यामध्ये आपण जे मोजून घेतलेले मसाले आहेत, हळद आहे, ते सगळं तीळ ओवा सगळं घालून घ्यायचं आहे. छान ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून या मसाल्याच्या गुठळ्या होणार नाहीत. आता गॅस मध्यम आहे. आता पाण्याला बघा तुम्ही चांगली उकळी येते. आता गॅस आपल्याला पूर्णपणे लो करायचा आहे आणि ही जी उकळी येते ना, ती अशी थोडी उकळी यायला हवीच आहे, पण त्याच्या थंड होऊन उकळी यायला हवी आहे. हे बघा, अशा पद्धतीने. जर जास्त पाण्याला उकळी येत असताना जर पीठ घातलं आणि पिठाची उकड काढली तर पिठाचा एवढा चिकट आणि मध्येच एकाच ठिकाणी असा गोळा होतो की तो मोडताना नाकी नऊ येतात. आणि म्हणूनच गॅसची फ्लेम लो करायची आहे. जे उकळी आहे ती थोडी थंड अशी म्हणजे संत होऊ द्यायची आहे आणि मग आपण हे पीठ थोडं थोडं करून घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. पुन्हा थोडंसं जे पीठ आहे सगळं आहे उरलेलं ते घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा या कढईमध्येच छान एकजीव असं होईल असं यामध्येच कढईमध्येच गुठळ्या मळल्या जातील अशा पद्धतीने हे पीठ आहे ते आपल्याला भिजून घ्यायचं आहे. तर आता बरोबर 2 मिनिटं झालेली आहेत. मी हे पीठ छान मिक्स करते आणि तुम्ही बघू शकता मी इथे गुठळ्या पूर्ण मोडून घेतलेल्या आहेत. गॅस अजूनही ऑन आहे, तुम्हाला दाखवते. आता मात्र मी झाकण ठेवणार आहे आणि गॅस बंद करणार आहे. तर आता तुम्हाला पुढची प्रोसेस सुद्धा फास्ट करायची आहे, म्हणजेच खूप जास्त वेळ लावायचा नाहीये. तर बरोबर 5 मिनिटं मी झाकण ठेवून दिलेलं आहे. कढई उतरून ठेवलेली होती आणि आता हे जे बाष्प पकडलेलं पाणी आहे ना, ते सुद्धा आपल्याला बाहेर टाकायचं नाहीये. हे थेंब सुद्धा खूप महत्वाचे आहेत, त्यामुळे त्या कढईमध्येच टाकून द्यायचे आहेत. आता इथे मी थोडंसं पीठ काढून घेतलेलं आहे. तर पीठ गरम असतानाच जर मळलं तर एकदम छान मऊ मऊ भिजलं जातं. तर गरम असेल तर तुम्ही एखाद्या ग्लासाचा किंवा पेल्याचा वाटीचा आणि त्याने मळून घेऊ शकता.
तुम्ही बघू शकता की यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे छान अशी पिठाची उकड झालेली नाहीये। तर इथे मी पसरट प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे। डायरेक्ट पाणी ओतायचं नाहीये, तर असं हात किंवा बोटं बुडवायची आहेत आणि ती बोटं बुडूनच ही पिठाची कणिक आहे ती छान मळून घ्यायची आहे मऊसूत आणि जोर देऊन मळायची आहे। तर आता हे बघा चकलीच्या साच्याचं जे चकती आहे ना ती अशी खरखरीत बाजू आहे ती बाहेर ठेवायची आहे साच्याच्या, जेणेकरून चकलीला छान काटे येतील। चकलीच्या भांड्याला आतून पाणी किंवा तेल लावून घेतलं, पिठाची छान लांबट अशी गोळी करून घेतली। पीठ लक्षात घ्या की आपल्याला पिठामध्ये पाणी कमी जरी असलं तरी पीठ आपल्याला छान मळून मऊ करायचं आहे आणि अशा पद्धतीने एकदम पीठ मऊ करूनच घ्यायचं आहे, नाहीतर चकल्या पाडताना हाताला खूपच जास्त त्रास होतो। थोडासा होतोच, कारण यामध्ये आपण पाण्याचं प्रमाण खूप कमी प्रमाणात घातलेलं आहे आणि कमी प्रमाणात पाण्याचं प्रमाण घालूनच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली चकली कमी तेलकट होईल। आणि पाणी काय करतं, पाणी जोपर्यंत पिठामध्ये असतं ना तोपर्यंत तेल पाणी शोषून धरतं आणि चकली एकदा थंड झाली की तुम्ही कधी कधी बघितलं असेल की चकली ठेवलेल्या डब्याखाली खूप सारं तेल आलेलं असतं, तर तेच कारण आहे की गरम असताना पाणी तेल शोषून धरतं आणि थंड झाली की पाणी तेल सोडतं। आता मी 4 वर्षावरती या चकल्या पाडून घेतलेल्या आहेत। गेले 4 दिवस आमच्याकडे हे असं घराच्याच बाजूला काम सुरू असल्याने खूप आवाज येतोय, त्यामुळे मी इथे मला बोलायचं होतं पण तुम्हाला तर असंच सांगते। तर इथे बघा मी काय काय तयारी केलेली आहे। तेल तापायला ठेवलेलं आहे, झारा घेतलेला आहे आणि झारा ठेवण्यासाठी एक प्लेट घेतलेली आहे, जेणेकरून आपण चकली तेलातून काढली की त्या प्लेटमध्ये ठेवली की जे तात्पुरताचं जे एक्स्ट्राचं तेल असतं ते निथळून निघेल आणि मग त्या वाडग्यामध्ये ठेवता येईल। आणि जर तुम्ही एकट्या असाल ना तर काय करायचं आहे, ओट्यावरती असा डबा ठेवायचा आहे आणि डब्यावरती ताट ठेवायचं आहे आणि त्यावर चकल्या पाडायच्या आहेत, जेणेकरून आहे ना असं आपल्याला सारखं वाकून बघावं लागत नाही। चकल्या पाडताना एकदम आरामशीर आणि सोयीस्कर होतं। आता तेल चांगलं तापलंय की नाही ते बघण्यासाठी थोडंसं मी चकलीचा तुकडा मोडून टाकलेला आहे। तेल अजूनही चांगलं तापलेलं नाहीये, तर तुम्हाला हेच मी कारण सांगेन की आपण शक्यतो मीडियम किंवा लो फ्लेमवरती चकली सोडतो आणि त्यामुळे चकली आहे ना व्यवस्थित सेट होत नाही, मग ती विरघळायला सुरुवात होते किंवा तिचा तुकडा तरी पडतो। हेच कारण आहे चकलीचा तुकडा पडण्याचं आणि म्हणूनच चकली कायमच हाय फ्लेमवरतीच आपल्याला सोडायची आहे। चकली व्यवस्थित सेट झाली, चकलीने आपला आकार धरला की मगच चकली गॅस कमी करायचा आहे, चकली पलटवायची आहे। तर ही एक महत्त्वाची अशी टीप आहे, महत्त्वपूर्ण, ती तुम्ही लक्षात ठेवायची आहे। म्हणजे इतकंही तेल नाही तापलं पाहिजे की तिचा खूप धूर जातोय आणि चकली सोडल्यावर लगेचच ती चकली जळूनच बाहेर येईल, परंतु चकली सोडल्यानंतर ती झटकन अशी वरती आली पाहिजे, अशा पद्धतीने तेल आपलं तापलेलं हवं आहे। म्हणजे चकली आहे ना सोडल्यानंतर तळाशीच जाऊन बसली नाही पाहिजे। तर चकली तळले की नाही ते नंतर चकली पलटवून झाल्यानंतर गॅस आपल्याला लो ठेवायचा आहे, लो फ्लेम वरती छान चकली तळायची आहे। तेलाचे बुडबुडे एकदम शांत झाले की चकली आपल्याला तेलातून बाहेर काढायची आहे। तर आता बघा मी इथे चकल्या सोडलेल्या आहेत, चकली छान सेट झाली, मी इथे गॅस कमी केला आणि चकली पलटवून घेतली। तर जास्त प्रमाणात एका वेळेला शक्यतो चकल्या टाकायच्या नाहीयेत। चकली तळण्यासाठी खरं तर कढईपेक्षा असं पसरट पॅन वगैरे असतो ना खोलगट, तो चांगला असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये कशा चकल्या व्यवस्थित तळल्या जातात आणि त्या आकारही व्यवस्थित धरतात। जास्त एकाच वेळी टाकल्या ना की त्या वाकड्या तिकड्या तळल्या जातात, सरळ अशा तळल्या जात नाहीत। ही सुद्धा एक महत्त्वाची अशी टीप आहे। आणि हे बघा ह्या खूप मस्त अशा गोल्डन कलरच्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत। खरं तर याहीपेक्षा छान चकलीचा रंग आहे, परंतु नवीन मोबाईल आहे त्यामुळे थोडासा डिफरंट आहे चकलीमध्ये आणि चकलीच्या व्हिडिओमध्ये, तरीही तुम्ही समजून घ्याल अशी आशा करते। आणि चकल्या बघा किती मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत। जर तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओ।